आनंद होत आहे की आम्ही ज्या मार्गावरती चाललेलो आहोत ते एकदम योग्य आहे. मी आसिफ मंसुरी, आरोग्य सल्लागार, रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आणि माझे अपलाईन वाल्मिक सगळे सर यांच्या माध्यमातून आज आपण इथे आलेलो आहोत. नवले ताई, संगीता नवले ताई यांना 1.5 महिन्यापूर्वी आपण त्यांच्या त्रासासाठी अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलेलं होतं. तर अर्जुन नवले साहेब आणि संगीता ताई यांना आपण प्रॉडक्ट दिल्यानंतर संगीता ताई यांना पूर्वी काय प्रॉब्लेम होता आणि आपलं अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर घेतल्यानंतर आज त्यांना काय फरक पडलेला आहे, तर आपण त्यांनाच विचारूया आपण. तर ताई, तुम्ही आधी तुमचं नाव सांगा. संगीता अर्जुन नवले. तर मी एक खेड्यावर गेले होते ना, खेड्यावरून येता त्या गाडीवर असं अचानक माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला आणि मला दिसायलाच कमी पडलं. तर डॉक्टरने सांगितलं होतं मला का इंजेक्शन घ्यावं लागेल डोळ्यात. अच्छा. 3-4 दवाखाने केले मी, पण मला काही फरक पडला नाही. पण हे अमृत ज्यूस घेतलं ना, तर त्यानंतर मला दिसायला पण भरपूर फरक, 50% फरक पडला. आणि माझ्या अशा हातावर आहे ना थोडे असे काळे डाग पण आले होते. तर त्या हातांना पण पूर्ण माझे हातावरचे डाग पण गेले आणि भरपूर फरक पडला. बघा मित्रांनो, एका प्रॉब्लेम साठी ताईंनी घेतलं होतं, त्यांना दिसायला जो त्रास होता, आज त्यांना जवळपास 50% फरक आहे. ताईंना 50% दृष्टीमध्ये फरक पडला. इंजेक्शनची गरज नाही आली मला. त्याचप्रमाणे बीपी कसं आहे ताई? आज बीपी पण नॉर्मल आहे एकदम. कालच चेक करून आले मी दवाखान्यात जाऊन, एकदम नॉर्मल आला. नॉर्मल बीपी आहे. आणि जे दाग होते हातावरती जे दाग होते ते पण पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. तर मित्रांनो, एक गोष्ट तर निश्चित आहे की रियांश अमृत ज्यूस आज मितीला याला कुठेही चॅलेंज नाही, तोड नाहीये, आपल्या समोरच रिझल्ट आहे. त्याच्यामुळे मी ताई तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं की आपलं अमृत ज्यूस प्रत्येकाने घ्यायला पाहिजे? हो, घ्यायलाच पाहिजे. कारण ना मला स्वतःला फरक पडला ना, त्यामुळे असं वाटतं कोणी पण घेतलं तर कोणाला फरकच पडणार नक्की, हे माझ्या स्वतःलाच वाटतं ना. असं स्वतःचा अनुभव आला ना तरच माणूस दुसऱ्याला सांगतो ना. असं दुसऱ्याला सांगता येत नाही. असं कसं सांगायचं? कारण मला स्वतःला पडल्यामुळे मी सांगते का दुसऱ्यांनी घेतलंच पाहिजे असं. तर ग्रेट रियांश, हर हर रियांश, घर घर रियांश. मित्रांनो, थँक्यू.